भुईमुगाच्या आधी आम्ही कपाशी लागवड केली होती 1 एकरमध्ये। यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। बोंडआळी, परतीचा पाऊस याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। त्यामुळे यावर्षी बऱ्याच लोकांनी दुबार लावलाय, कारण की आधी जे पीक लावलं होतं त्याच्यातून तर काही फायदा झालाच नाही शेतकऱ्यांना। त्यामुळे यावर्षी म्हटलं शेतकऱ्यांनी विचार केला की दुबारमध्ये तरी काहीतरी थोडा तरी मोबदला मिळेल शेतकऱ्यांना। त्यामुळे बरेचशे लोकांनी दुबार इथे लागवड केली। पण झाला असं आहे, कोणी मका लागवड केली, कोणी भुईमुग लागवड केली आहे, तर सगळीकडे एकच प्रॉब्लेम आहे की रानातले जे डुक्कर असतात त्यांचा, हरण डुक्कर ते बरेच नुकसान करतात पिकांचं। मका आमचा बरेच ठिकाणी मक्का खाल्लाय डुकरांनी। म्हणजे अशा गोष्टींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो। शेतकऱ्यांचं जीवन सिंपल नाही मित्र, म्हणून आजकाल शेतकरी नकोय कोणालाच। शेती हवी आहे पण शेतकरी नकोय। जय गजानन।